हे एदशे चरित्रे केले नारायणे, एदशे चरित्रे केले नारायणे, रांगता गोधने राखताही हे शोक सोंग सांडिले रूपे अनंती, हे शोक सोंग सांडिले रूपे अनंती. पुढे कर्मे आहे बहु आहे तुकामने धर्म संस्थापने, केला नारायण अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही काळा, पांडुरंगा प्रथम काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया, श्रीपादनाथं गोपी चतुर्निवासनं नमामि वेदां कृष्णं, महायोगपीठे देवी वरं पुण्डलिकाय दातुं निन्दे, समागतिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि, सद्गुरु तन्नमामि, सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेश केल्या स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेच वंदोनी श्री चरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारो नमन माझे गुरु. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो. अद्यत्रय जननी देवाची जगदोद्धाराला की धरिला अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा, ये दशे चरित्रे केले नारायणी, रांगता गोधने राखतसे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही काळा. सेवेतील पाहितलेला अभंग बाळक्रीडा प्रकरणातील दुसऱ्या बाळक्रीडेमध्ये 19 क्रमांकाच्या नियमात संत तुकोबारा यांनी केलेली बाळक्रीडा. प्रत्येक संताने भगवंताच्या लीलेचं वर्णन केले. प्रत्येक संतांची बाळक्रीडा आहे, मग ती 2 अभंगात का होईल, कोणती आहे असं असणार. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, भगवंताने कोणत्या विषयामध्ये अवतार म्हणजे कार्य केलं, कोणता अवतार घेतला, कोणतं सोम संपादन केलं. विठ्ठल 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 विठ्ठल
तुकोबाराय 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे सांगतात ए दशे चरित्रे. कोणत्या दशेमध्ये? दशा दशा मर्यादा, बालावस्थेची मर्यादा, पौगंडावस्थेची मर्यादा, तरुणावस्थेची मर्यादा, वार्धक्याची मर्यादा, या दशा म्हणतात. मग कोणत्या दशेमध्ये कार्य केलं तर तुकोबाराय सांगतात रांगताना कार्य. सगळ्यात मोठं कार्य केलं गायीरातपणाने रांगताना दिलं. एवढं ते कार्य झालं तेवढं बाकीचं जीवनात नाही. कार्य केलं भरपूर पण ते कार्य रोज महाराज नवीन चरित्र होत. जन्माला येण्याच्या आधीपासून रोज नवीन चरित्र. रोजचं आजचं उद्या नाही, परत मध्ये खाडा नाही. इतकं कार्य केलं या दशेमध्ये खूप. म्हणून तुकोबाराय सांगतात की या दशे चरित्रे केले नारायणे. भगवंताने अवतार घेऊन नारायणाने या दशेमध्ये चरित्र केलं. कोणत्यात? रांगताना गोधने राखताना, गायी राखताना. तिथून पुढं काय झालं? मग गायी राखाय संपल्या, रांगायचं कार्य संपलं, गोकुळ सोडलं आणि मथुरेत आले. तिथं काय ठराविक कार्य केलं. कंस मारला. अजून कालेवन हे मारलं, तुळ्या हत्ती. अजून ते पैलवान 2-3 मारले, चानूर आणि मुष्टिक. सगळं केलं कार्य. राज्यावर कृष्णाला साधलं, राज्य केलं जवळजवळ 14 वर्ष. मग तिथं एक जण खूप ताप द्यायला लागला, जरासंध ताप द्यायला लागला वगैरे. तो यायचा तर एकटा नव्हता महाराज. आला की 21 औक्षणी सैन्य घेऊन येतो वेळेस. या दोघांनी आले की ते सर्वांना संपवायचं आणि त्याला पाठवून द्यायचा परत. म्हणले हे रोज कवर चाललंय असं म्हणले. मग त्याला कारण भगवंताच्या हाताने त्याचा शेवट नव्हता, तो भीमाच्या हाताने शेवट होता. जरा सांगा. आम्ही एक दिवस असा तो आल्यानंतर त्यांनी याडा टाकला. हे डोंगरावर चढले, डोंगरावर सगळे कोण डोंगर पेटून दिला. त्यांना वाटलं आता डोंगर जुळून मेले. पण त्यांनी हेही पुरात आले, विकून उडी टाकून निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर महाराज म्हटले मग आता काय करायचं? म्हणजे आता इथं नाही थांबायचं. आणि मग महाराज त्यांनी समुद्राकडून महाराज जागा मागून घेतली आणि तिकडे द्वारका नगरी. तिथंही कार्य केली, ठराविकच कार्य केलं. तिथं गेल्यानंतर तरी काय केलं? महाराज द्वारकेवरून आली, कौरव पांडवाचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये कौरव दुष्ट संपवले आणि हे संपलं. त्यांचं युद्ध आयुष्यच संपलं. त्यांनी म्हणजे 2-3 कार्यानंतर केले. पण खरं कार्य जर भगवंताने केलं असतं बरं मला रांगताना आणि गायी राखताना. आणि म्हणून तुकोबाराय हे दशे केले नारायणी. हो, रांगता गोधने राखत आहे. मग हे सोंग सांगेले. हे सोंग होतं मला. आपण सोगाच्या नदीला गेले, सोगाच्या नदीला नाही का बरं, त्याशिवाय होतच नाही. हे सोंग सर, हे सोंग आणि सर हे सोंग सारीले चाललंय ना. तुम्हाला हुकला का काय म्हणजे तसं हुकलं नाही चाललंय. कारण हे सारलं, हे सोंग सारीले. हे जे सोंग घेतलं ना त्याने, हे विभ्रत वेणू, डोक्यावर मुकुट, देवडा चरणी, हे सुंदर स्वरूप मनोहर हे सोंग. आणि या असणाऱ्या स्थिती, या असणाऱ्या अशा रूपामध्ये हे सोंग सारलं. सारलं म्हणजे संपवलं. कारण का पुढं अजून एवढंच नाही ना कार्य करायचं, अजून बहुत कार्य करायचे. काय करायचं? कोरंबरा सांगतात की आहे तुका म्हणे धर्म संस्था बने.
धर्माची संस्थापना करायची. आता हे झालं बांधताना कार्य इथं हे सोंग तसार मला आणि सोंग करताना मला सोंगामध्ये थोडासाही बदल होऊन गेला नाही. जसं ते तसं म्हणा. मी बालपणाची फुली न मोडीत न उघडता मी निदानी व सृष्टी केली. मी बाळपणाला धक्का न लागून देता मला दानव ठेवले नाही. इतकं सोंग म्हणजे ठेवले. आणि मग आता पुढं संस्थापना करायची. मग ते आपण मग अशी पाहिलं कार्य की ते मथुरेत गेले. मथुरेत गेल्यानंतर त्या ठिकाणी कंस चाणूरांना मारलं आणि ही धर्म संस्थापना करीत परत पांडवांच्या निमित्ताने सर्व देशावर जगावर असणारं जे अधर्माचं सावट होतं ते सावट संपवलं. हे कार्य करण्यासाठी भगवान आले. कारण केला नारायणे अवतार का केला तर या धर्माची संस्थापना का. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. कारण ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस अवतार घ्यावा लागतो. भगवंत अवतार घेत असतो. कारण ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस. कारण धर्माचं रक्षण संत करतात. धर्म संतांना नवीन स्थापन करण्याचा अधिकार करूही शकत नाही. धर्माचं रक्षण करू शकतात. धर्माचं पालन करू शकतात. धर्माचे पालन प्रमाण बरोबर आहे. पण मला लागेल तो आम्ही देईन. प्रमाण देऊ नका. मला लागेल तो आम्ही देईन. मग म्हणा विठाला विठाला नाही तर माझा वेट करून टाकताना मला लागेल तसं मी घेईन. हरी. कारण धर्माचं पालन करण्याचं काम संत करतात. धर्म संस्थापनाचं काम भगवान करत असतात. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या तो पाळीसी भक्त जना. मला धर्माचं रक्षण करणं धर्माची संस्थापना करणं हे भगवंताचं कार्य. तो आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. काय धर्माचं संस्थापना करायची म्हणून केला नारायणे अवतार. हा नारायणाने केलेला अवतारी. कारण नारायणाचे सर्व अवतारी. कारण कोण नारायण कोण मूळ स्वरूप असणारा निर्गुण निराभास जेथून उत्पन्न सबल ब्रह्मास आदी नारायण म्हणते त्या असो सर्वांचा आदी गुरु. महाराज कोण नारायण. महाराज ज्याने अवताराला सुरुवात केली तो. ज्याने सत्वगुण मायेचा स्वीकार केला. सत्वगुण माया आपलीच माया आपल्या अधीन ठेवून. कोणाची माया महाराज आपलीच असणारी माया. त्या मायेच्या संबंधाने महाराजाने रूपाला
तसा वास्तविकता कसा येतो? महाराज तो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो चर घोराया. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही, काही नाही महाराज. असं असणार त्याचं स्वरूप आहे. पण महाराज त्याला वाटलं असं तरी कवर राहावं, सांगा ना, कवर राहावं असं. मग त्याला वाटलं नाही हे बरं नाही. आता मग काय करायचं महाराज? एकले न कंठवेची, याला कंठवणं म्हणजे काय? कर्मणाचं. कवर राहू एकला कवर कर्म समजा लय बरं जरी असलं तरी. म्हणून येणे केले 14 ही भुवनी, चंद्र सूर्य मेघ तारांगणी, पंचमहाभौतिक भिन्न भिन्न हो. हे सगळे भिन्न भिन्न महाराज त्याने तयार केलं. हा सगळं त्याच्यात तोच नटला. कोण झाला हे सगळा? तो झाला. आणि तो होऊन महाराज मग हे सगळं कोणी? हा सगळा तोच आहे. पण आपली दृष्टी ती नाही. विठाल मंडळी, जसं पाण्यावर जेवढे म्हणून तरंग दिसतात ते पाणीचे. पाण्यावर जेवढे म्हणून तरंग दिसतात, लहान असो मोठे असो, पण काय मग हे लहान मोठे वेगवेगळे आकार असतील भले. काही एका गुंजाचा दागिना असतो, कधी कधी एखादा अर्ध्या तोळ्याचा असतो, काही तोळ्याचा असते, काही 5 तोळ्याचे असते, काही 4 तोळ्याचे असते, काही 10 तोळ्याचे असते, काही पावसाळ्याचं बी असतं. वजन भले भिन्न भिन्न असन, त्याचं नाव भिन्न भिन्न असन, आकार भिन्न भिन्न असन, स्थान भिन्न भिन्न असन. मुरणी महाराज नाकातच घालावं लागेल, कानात घालून चालणार नाही. कर्ण फुलं गेल्या महाराज ते कानातच घालावं लागतील. त्यांना जागा बदलून चालणार नाही, नावही बदलून चालणार नाही महाराज. पण आहे सोनच ना. कारण हे जे आकार हा मायेचा खेळ. हे तिन्ही एवढं सगळ्या आकाराला आले. हे आकार सर्व तिन्ही रचले. ती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रूपातले आकार तयार करून तिने हा खेळ तयार केलाय. हा खेळ आहे तिचा. हाती ह्या दोघांनी काय केलंय बरं? हा खेळ रचलाय. खेळ बरं, कोणी विश्वराने आणि या मायेने. हे दोघं बरं खेळायला बसले. बरं तुम्ही बरंच वेळा म्हणत असतात ते बरं, पार्वती माता आणि भगवान शंकर सारीपाठ खेळायला बसले. कसं गाण्यात सारीपाठ खेळायला बसले महाराज. दोघांचं सारीपाठ म्हणजे काय? ह्यो डाव आहे. इथं पांढऱ्या चौकड्या आणि काळ्या चौकड्या असतात बघा. बुद्धिबळाच खेळ पाहिजे ना. ते कशा चौकड्या असतात? पांढऱ्या काही. कोणत्या पांढऱ्या आहेत, कोणत्या काळ्या आहेत? आणि त्या चौकड्यातच सगळा खेळ होतो महाराज. कोणी काळ्या चौकडीत जातो, तो कोणी पांढऱ्या चौकडीत जातो, कोणी शिव मध्ये सेंटरला जातो येऊन, कोणी तिरका चालवतो, तो कोणी सरळ चालवतो, तो कोणी आडवा चालवतो. पण चौकड्या सोडून चालता येतं. बरं चलतो का चालितो? मोठा होय, कवडी चलत असते. ती जे असते त्यादीच म्हणजे वजीर, राजा, हत्ती, घोडा, प्रधान, उंट हे चलत नसते. बरं ते मरत नसते, पण मरत येत का नाही? मरत येत. ते कशी मरतात मला नाही माहिती, पण मरत येत एवढंच माहिती. सांगा मला, हा जो बुद्धिबळाचा खेळ आहे, या बुद्धिबळामध्ये पांढऱ्या काही चौकड्या आणि काळ्या काही चौकड्या असतात. तुका म्हणे तुझी खेळ तुका म्हणे तुझी खेळे दोन्ही कोण खेळतो? हा
अरे माया तेची ब्रह्म न ब्रह्म तेची माया अंगानी छाया जया परी. कोणी खेळणारा नाही म्हणले सगळं मायेचं. कोण माया? बरं मायेला स्वतंत्र अस्तित्व आहे का? हा मोठा प्रश्न आहे महाराज. कीर्तन टाइमपास विशेष नाही कडे, विचाराची बैठक. हा मायेचा खेळ आहे म्हणतात का? पण मायेला स्वतंत्र अस्तित्व असावं लागतं. मग कोण आहे? अरे ब्रह्मचे फक्त रूप बदलून आले. काय आले करून? रूप बदलून आलंय. फक्त रूप बदललंय. आहे ब्रह्मच. अरे मला सांगा ना, एक वस्तू एकत्र एक होती का दोन वस्तू एक ठिकाणी होत्या? दोन द्रव पदार्थ एक ठिकाणी होते, पण घन आणि द्रव एक ठिकाणी होते. तशी माया आणि ब्रह्म दोन असावं लागते. आमच्यासाठी दोन झाले ते, पण आहेत का? कारण नाही आहेत महाराज. कारण ब्रह्म आणि माया दोन नाही. व्यवहार करण्यासाठी त्यांना दोन व्हावं लागतं. त्यासाठी व्यवहार तसा घडतच नाही. आणि म्हणून तेच असणारे महाराज ब्रह्म, त्याला एकट्याला कर्माना, आणि कर्माना म्हणून त्याने महाराज आपणच महाराज पत्नी झाला ना, आपणच सगळं झालं. आपणच येऊनी धुळता गोळी जन्मायची म्हणले, आपणच मुलगी जन्मायची. हे गोळीचा दुसरा अर्थ आहे. आशय दुसरा आहे. पण आपणच सर्व होऊन महाराज हा सर्व खेळ खेळत होतो. दुसरा कोणीच नाही. असा तो परमात्मा महाराज. कोणकोणते रूप घेतो महाराज? यंत्र असे 24 अवतार नाही, अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेते भक्ताकार, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू अनंत अवतार घेते भक्ताकार, अनंत अवतार घेतले महाराज त्यांनी. हे सगळे त्याचे अवतार आहेत. दिसत नाही, हे सगळे त्याचे अवतार आहेत. असा तो परमात्मा महाराज एक असून तो अनेक झाला. एकी एकटाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होण्या ठेला, जया तैसाची गमला, अचोज आंबोला बाह्यन. तो नंदनंदन अचोज आंबोला, कारण तो नंदाचा नंदन असणार. तो अचोज आंबोला महाराज एकटाच असून विश्वाकार आहे. तो सर्व तोच झाला. असा परमात्मा महाराज त्याने या रूपामध्ये संसार. कारण बाकीचे सर्व अवतार आहेत. 24 अवतार झाले म्हणतात शास्त्र संत. 24 अवतार आपल्याला 10 अवतार माहिती. 24 अवतार सर्वांना माहित नाही. काहीच नाही सर्वांना 24 अवतार. परंतु 10 अवतार सर्वांना माहीत आहेत. त्या 10 अवतारामध्ये महाराज विशेष अवतार आहे महाराज कृष्ण अवतार. राम अवतार आणि कृष्ण अवतार हे विशेष अवतार. मत्स्य पक्षवराह नरसिंह वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. महाराज हे बाकीचे अंश 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 अवतार आहेत. कला आवेश 6 भागामध्ये विभागला परमात्मा. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम, 6 भागामध्ये. मग अंश अवतार म्हणजे महाराज कार्यापुरतं देव पण त्या ठिकाणी. कार्य संपलं की देव पण संपलं. अंश अवतार, कला अवतार, व्यासांसारखे कला अवतार, आवेश अवतार, नरसिंहासारखे आवेश अवतार, असे भगवंताचे अनंत अवतार आहेत महाराज. त्यामध्ये पूर्ण अवतार एक प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचा पूर्ण उत्तम. महाराज रामाला स्वतंत्रता नाहीये. सगळी बोलीला वाल्मिक पैसेची करीन, वरतून दाविन नामा म्हणे. जसा वाल्मिकाने बोललं तसंच रामाला करावं लागेल. त्याच्यात बदल. परत उदाहरण असं आहे,
राम रावणाचं युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू असताना महाराज 3 वेळेस इंद्रजिताने विजय घेऊन गेला. 3 वेळेस परत सर्पपाशामध्ये बांधले होते. असं 3 वेळेस विजय घेऊन गेला. मेघातून महाराज 3 वेळेस विजय घेऊन गेला महाराज. 4थ्या वेळेस इंद्रजित लढायला आला. सांगितलं म्हणले आता आलो नाही तर आता शेवटची भेट आपली पत्नीला सांगितलं. आणि इंद्रजित लढायला आल्यानंतर महाराज युद्ध घनघोर झालं. त्यावेळेस लक्ष्मणाने सांगितलं म्हणले आता त्यांनी त्यावेळेस यज्ञ केला महाराज. त्या पहिल्या यज्ञ केला आणि यज्ञाला बसला असताना महाराज कोणतरी खबर आणली म्हणजे इंद्रजित यज्ञाला बसलेला आहे आणि अर्धा रथ बाहेर निघाला. विभीषणाची हेर निकुंभलेमध्ये असणार यज्ञ आणि तिथे हेरांनी सांगितलं म्हणले अर्धा यज्ञ बाहेर. तो यज्ञ जर नाही मोडला तर म्हणले इंद्रजित कोणालाच आवरणार नाही. त्यावेळेस महाराज रामाला हात जोडले. मग लक्ष्मण सांगितलं म्हणले बाई हे कार्य माझ्याकडे आणि त्याच्याच हाताने कार्य होतं. कारण इंद्रजिताचा मृत्यू ज्यावेळेस अशोकवनामध्ये हनुमंतराय गेले आणि हनुमंतराय गेले अशोकवना सगळा विध्वंस केला. आणि विध्वंस केल्यानंतर महाराज इंद्रजिताला नागडाच पडला महाराज त्या विवरामध्ये. इंद्रजित म्हणला मला तर वरदान आहे, मला निराहार्याच्या हाताने मृत्यू आहे आणि हे तो म्हणला सकाळी तोंड पण नाही म्हणले याचं आल्यापासून. यांनी सगळं अशोकवन खाल्लं. मला तर पाहिजे तर मरायचंच ठेवलंय आता. बरं मरावं म्हणलं तर मला करवट सुद्धा ठेवलं नव्हतं कंपनीच्या. असं असणार मला कसं काय बोलतो मग. आणि मग महाराज लक्ष्मणाने मला 14 वर्ष महाराज उपवास 14 वर्ष फक्त एकच कारण इंद्रजित मारायचं. म्हणले विनंती केली महाराज मी जातो म्हणले. काय नाही जा म्हणले. मग महाराज हनुमंताच्या ताब्यात गेले महाराज. लक्ष्मण झाले. मग त्या ठिकाणी महाराज विभीषण हनुमंतराय सगळे असणारी सगळी मंडळी गेली आणि निकुंभलेमध्ये जाऊन जे करायचं ते केलं. महाराज यज्ञाचं विध्वंस केला आणि इंद्रजित मारला. इंद्रजित मारलं तर त्यावेळेस मला इंद्रजिताचं शिर घेऊन आले आणि शिर घेऊन आले तर म्हणले उद्याच्याला म्हणले त्याची पत्नी मागायली. कोण? सुलोचना. कोणाची मुलगी होती? शेषाची. आणि लक्ष्मण शेषाचा होता. आणि परत शेषाची मुलगी म्हणले उद्या मागायला ती पतिव्रत येऊशी येणारी म्हणजे तिच्यासाठी रक्षण करून ठेवा. महाराज ठरल्याप्रमाणे महाराज जी गोष्ट दुसरीशी मागायला गेली. शिर मागायला गेल्यानंतर महाराज विचारलं म्हणले काय मंडळी म्हणले तुला कसं कळालं? म्हणजे काय नाही म्हणले माझ्या पतीचा हात आलता म्हणले मला मुराळी त्या हाताने पत्रलेलं म्हणलं तुटलेलं सगळं शरीर आपलं पण लिहाता येत नाही तर नुसतं तुटलेल्या हाताने पत्रलेलं म्हणून पटना कोणा म्हणले शिर जर हसवलं तर म्हणले मग आम्ही समजू बुवा की खरंच असं म्हणले पत्रलेलं. मंडळी त्यावेळेस त्यांनी अनेक विनोद केले. म्हणले बहिणीने नाक कान महाराज बरोबर आमचं दिले म्हणून भावाने बी देऊन टाकले महाराज. कोणी कुंभकर्णाने नाक कान दिले होते. असे अनेक विनोद केले. शेवटी म्हणली काय मला जर माहिती असतं ना तुमच्या असं म्हणजे जीवावरच संकट आहे. माझ्या वडिलांना मी बोलवलं असतं. माझे वडील जर साथीला असते तर तुम्हाला नसतं थांबून दिलं. म्हणजे त्यावेळेस शिरकात हसलं. काय झालं शिर त्यावेळेस हसलं आणि हसल्यावर सांगतो म्हणजे शिरका हसलं. आणि मग त्यावेळेस महाराज जांबवंतांनी सांगितली सगळी गोष्ट. लक्ष्मण रडायला लागलो ना. काय म्हणलं आपल्या हाताने म्हणलं आपली पोरगी आपण विधवा केली. बरं वाटलं सांगितलं तरी शेषेची कन्या आहे म्हणून रडायला लागला महाराज. मग रडायला लागल्यानंतर मला हे सांगायचं प्रभूने ठरवलं म्हणले आता इंद्रजिताला उठवायचं. इंद्रजिताला काय करायचं होतं? सामर्थ्य नव्हतं ते उठवायचं. सामर्थ्य नव्हतं. स्वतंत्रता नव्हती ना. उठवायचं ठरवलं महाराज. तयार झालं. सगळे मान हलवायचे नका
सगळे मान हलवायचे, उठू नका. एकाच याने एवढं जाम परत उठलं होतं कोणालाच आवडणार नाही. किती अवतार घ्यावं म्हणून सांगता यायचं नाही. मग नाही कोणी तयार नव्हतं. बोलावं कोणी पण. महाराज मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणी. प्रश्न आहे बोलायचं कोणी या गोष्टी. आणि मग महाराज हनुमंतरायाने रामायण आणलं, वाल्मिकी रामायण आणलं आणि म्हणले या ठिकाणी एक तरी रेग असेल की बुवा इंद्रजिताला लक्ष्मणाने मारावं आणि रामाने परत उठवावं, खुशाल उठवावं. आणि तुमचं तर वचन आहे, बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तून दावीन नामा म्हणे. जसा वाल्मिकी बोलला तसंच करीन, तसंच वर्तन दारून दावीन म्हणले. याच्यात बदल होणार नाही. विठाला विठाला मंडळी, रामचंद्राचा अवतार पूर्ण ब्रह्म पण स्वतंत्रता नाही. सर्व महाराज जसं सांगितले तसंच, त्याच्यात बदल नाही. महाराज रामायणामध्ये लिहिलं होतं महाराज काय म्हणले, वालीची पत्नी तारा सुग्रीवाला देवी दिली. लिहिलं होतं म्हणूनच नाही बदल करता. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार तसा नाही. महाराज याचं बोलणं एक, करणं एक, पाहणं एक, चालणं एक, स्वतंत्र सर्व. महाराज काय करायचं ना, स्वतंत्र शास्त्र त्याचं. म्हणजे त्याने केलेल्या कर्मावर शास्त्राची निर्मिती आणि संतांनी केलेल्या शास्त्रावर याचं आचरण. रामाचं आचरण संतांनी केलेल्या ग्रंथाप्रमाणे आणि कृष्णाने आचरण केल्याप्रमाणे व्यासाने ग्रंथ लिहिले. विठ्ठल असे पूर्ण ब्रह्म असणारे महाराज भगवान श्रीकृष्ण, कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारे, यांच्याकडे महाराज सर्व सामर्थ्य अनुकूल असणारे. पहा ना, चिंतन जर केलं तर मंडळी, त्यांना कार्य करताना आयुष्य म्हणजे वयाची मर्यादा पाहावी लागली नाही. विषय असा आहे, 5 दिवसाचं वय होतं भगवंताचं. किती दिवस वय होतं. आणि पुतना आली महाराज. पुतना स्तनात 20 भरून आली म्हणले, 20 लावून आली. कशी असली तरी ती विषयीच होती. पुतना म्हणजे तिच्या पुत म्हणजे प्रेम भाव, जिचा प्रेम भाव नसणारी अशी ती पुतना महाराज भगवंताला भेटायला. मग त्याच्यात भाव नाही ते काढायचं नीट घेत असतो का. अशी ती पुतना भेटायला आली महाराजांना. पुतना भेटायला आल्यानंतर महाराज तिने सामान्य नव्हती ती, इंद्रादी देव महाराज तिला भेट होते. एवढे सामर्थ्य होते. एकटी महाराज सर्वांना हादरीत होती. काय करत होती एकटी. आज आहेत ना बघा काय काय राजकारणामध्ये महिला, सगळ्या राजकारणामध्ये एकटी झाली. अशी ती पुतना त्या काळात होती महाराज, एकटी सर्वांना हलवणारी. आणि आली ना महाराज, सुंदर अप्सरेसारखं रूप घेऊन आली. सुंदर आणि सुंदर रूप घेऊन आले महाराज. आणि महाराज सांगितलं की महाराज यशोदेला सांगितलं म्हणले, अगं तुला मुलगा झाला म्हणजे मला सांगितलं सुद्धा नाही तो. ती म्हणली आताच नाणून झोपवलंय म्हणले. आता तो म्हणला मी का आता झोपा काढायला आलो ना, भावानीच गेला का तसं कसं जाऊन दे. आणि म्हणून महाराज भगवंताने महाराज झोपेत जागा झाला, आरडला, रडायला लागला महाराज. की म्हणली काय ग दाबाडीस म्हणली, पोरग आता खराडात आहे, त्याला प्यायचंय म्हणले, भुक्याला येते. आणि कुशाल म्हणते झोपलंय. घेऊन आली महाराज. किती दिवस आहे. अरे ते सांगतो, तू स्वतः सांगतो मला तवर नाही म्हटला. म्हणजे तो सांगतो मी प्राणासकट पुतण्याला केलं. पुतण्याचं तर महाराज दूध होतं का नव्हतं माहित नाही, पण रक्त मांस पंच प्राण सोसून घेतले महाराज पुतण्याचे. मी कधी सांगा ना, 5 दिवसाचं बाळ काय करू शकतं आपलं 5 दिवसाचं बाळ काय करू शकतं. काय नाही महाराज, मुंगी चालली तरी काय करता येत नाही त्याला. फक्त रडत आलं तर रडतही नाही.
पण त्याने 5 दिवसाच्या वयामध्ये महाराज एवढी मोठी पुतना राक्षसी महाराज पण तिला संपवलं. सामर्थ्य सांग असं अघोर असणारं सामर्थ्य महाराज परमात्म्याचं. त्याने असे अनंत कार्य केले महाराज. त्याने नाही, त्याचे असणारे भक्त सुद्धा तेच रूपात आहे. भक्त कोण महाराज? हे संत मंडळी महाराज, त्यांनी सुद्धा हे सोंगत घेतलं. वास्तव संत कोण आहे? ब्रह्ममूर्ती संत जगी आवाज संत आणि जीव माल एकच आहे. मालात काय बदल नाही, फक्त त्याच्यात मिश्रणामध्ये बदल. काय बघ भगवंताचं मिश्रण कसलं आहे? शुद्ध सत्वगुणाचं मिश्रण आहे भगवंत. संतांचं मिश्रण करुणेचं मिश्रण, जीवाचं मिश्रण तमगुणी माया. आता मिश्रणामुळे याच्या क्वालिटी बदलल्या का? आता काय क्वालिटी यायच्या वेगवेगळे आहेत. कमून महाराज भाव बदलले तेव्हापासून भेसळ आतापर्यंत चालू. भाव बदलले की नाही? शुद्ध सोन्याचा बाजार वेगळा, डाग लागलेला सोन्याचा बाजार वेगळा. त्याच्यात जेवढं तुम्ही हिनी पिक्चर केलं तेवढा बाजार वेगळा. हे बाजार त्याच्यावर सोनं सोनंच आहे ना मंडळी. सोन्यात काय बदलले पण बाजार कमी जास्त का? म्हणून बाजारला कारण आहे महाराज मिक्सर. मग शुद्ध जे ब्रह्म आहे ते शुद्धच आहे, पण त्याच्यामध्ये महाराज थोडस सात्विक माया मिक्सर झाल्यामुळं त्याला विश्वर विशेष महत्व आहे त्याला. आणि महाराज संतांच्या संबंधीने विचार केला तर महाराज त्यांच्या ठिकाणी महाराज करुणा असणारी, महाराज करुणा हे असणारं त्यांचं मिश्रणाचं साधन आहे. आणि त्यांना महाराज करुणा त्यांनी धारण केली आणि म्हणून संतत्वाला आली. काय संतत्वाला करुणा धारण केली. आणि जीवाने महाराज सत्व तमगुण मायेचा स्वीकार केला, कल्पनेचा स्वीकार केला. माया म्हणजे अविद्या, तमगुणी माया म्हणजे अविद्या, अविद्येचा स्वीकार केला. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जाते. कारण कल्पना अविद्येचा स्वीकार करून तो जीव जीवदशेला आणि मला मायेच्या उपाधीने शिव म्हणजे ईश्वर शिवत्वात आला. असे म्हणजे असे जे संत आहेत महाराज, त्यांनी सुद्धा हे कार्य करण्यासाठीच महाराज अवतार घेतला. अवतार घेतला, आपल्यासारखे मनुष्य झाले आणि मनुष्य होऊन महाराज आपल्यासारखा व्यवहार केला. जन्माला आले, बाळलीला केल्या. बाळलीला केल्यानंतर महाराज विधियुक्त महाराज लग्न केले, संतती झाली आपल्यासारखे. परंतु ते आपल्यासारखे होते पण आपल्यासारखे नव्हते देव. कारण वर्तत दिसते देही, ते देही ना माझ्या ठाई. महाराज त्याची हात नसते तर ते माझ्या ठिकाणी असते, असा महात्मा असतो. असे ते महात्मे महाराज दादा, असे महात्मे महाराज श्रीपाद बाबा, रामदेव बाबा महाराज, जे जे धर्माचं कार्य करणारे होऊन गेले ते
असं ठराविक नाही तर आमकेच महाराज आहे बाकीचे नाही असं नाही. ज्ञानोबा तुकोबा मिळोबा राय ज्यांनी ज्यांनी धर्मरक्षणाचं धर्म राखण्याचं कार्य केलं, ज्यांनी धर्म म्हणजे काय महाराज स्वस्वरूपाला ज्यांनी जागा ठेवलं. साधूचं कार्य काय स्वस्वरूपाला जागा ठेवलं. ऐसे जागा मिले आवडे चरणामध्ये काही हेतू नाही. ऐसे जागविले आवघेतन पुढे जागवले. बरीच मंडळी म्हणतात हे ब्रह्म सगळं करतो, ब्रह्म सगळं काय, ब्रह्मकडे काही होतच नाही. वास्तवाला ब्रह्माकडे काहीच नाही येतात, खान पत्ताच नाही. नाथ महाराज सांगतात महाराज सिंधू तो अभंग नेणे हरी जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधू तो अभंग जो अखंड आहे नेणे. समुद्राला माहित नाही किती लाटा येतात आणि जातात. तसं हे जगत त्या परमावर किती होतं जात काय ठरवून नाही महाराज. काही गेलं बी आलं बी तरी बिघडत नाही, आलं म्हणून बिघडत नाही आणि गेलं म्हणून त्याच्याविषयी काही फरक होत नाही. मग हे घडतं पुढं कार्य महाराज, हे अवतारात घडतं, हे महाराज रूपाला आलेल्याच घडतं. हे आभास आहे तो आभास सर्व कार्य कारण करायचं पाहिजे. कोण करतंय सगळं? ईश्वर सर्व करतो महाराज. जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिली 21 स्वर्गाचे घरले सत्ता पुलिया. म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाशी चळता मीच एकू. कोण मी? ब्रह्म नाही आपलं. ईश्वरम ब्रह्म दोन आहेत का? मग दोन नाही पण दोनच आहे. जे सर्वात व्यापून आत बाहेर ते ब्रह्म आहे आणि जे ठराविक मर्यादेपुरते केवढा आहे ईश्वर? जेवढी माया तेवढाच ईश्वर. म्हणून 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात शेवटच्या तुकड्यात सांगतात एक अंशेन जगत्रय. काय सांगू म्हणले? ज्या अर्जुना तुला किती सांगू म्हणले? अनेक सांगण्यापेक्षा एकच सांगतो की माझ्या एका अंशावर सगळं जगत. अंश म्हणजे एका केसाच्या रोमाच्या कडाला जेवढी जागा आहे तेवढ्यावर सगळं जगत. पण तुला कळायचं नाही म्हणजे अर्जुना काय का म्हणतो? तुला सांगतो तू म्हणतो युगती सांगतो. अर्जुनाला कळणार तिची एवढं हे आपल्याला कळेल का? तांबकू खाता खाता सांगा ना होय. मिसरी लावता आपल्याला कळेल काही. बघा अर्जुन जाग्यात मला जाऊ दे, तुला हे कळायसारखं नाही म्हणजे, तुला नाही समजायचं हे म्हणजे तुला सांगतो म्हणजे, तुला म्हणलो ना ते युगती सांगतो सांगतो. चांगला विचार करणार हा तो सर्व नटलेला. मग अर्जुनाची जर काही हाजरी असेल आपली कुठं म्हणले काय म्हणतात ना, एक उटाच्या मदारी पाणी चालली. उटाची कुठं असते उटाची मदार? शेळी म्हणते माझी आळापणे दिसते का? असं झालंय आता. मग अर्जुनाच्या संबंधाने भगवान सांगतो की तुला नाही कळायचं म्हणजे, पण हे सगळं मीच कोणीच नाही. खरं कोण आहे बरं इथं दुसरं? सद्गुरूचा बोध हाच आहे.
याचंच नाव आहे प्रबोध. आणि म्हणून म्हटलंय प्रबोध करिता श्रमपाद झाला विसरू कसा मी गुरु सद्योग पंते घरी आणले अंगेची माते परब्रह्म केले अखंड बोध रवी उदेला विसरू कसा मी गुरुपादुकाला. काय अरे अखंड बोध हृदयात दिला. कोणता रवी सूर्य उगवलाय हे सगळं आहे ना, सगळं महाराज एक ओवीचा महाराज विषय महाराज ते काय ज्ञानोबा सांगतात. समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राहो ज्ञानी तुझी. हा सर्व परमात्मा नटलाय या बुद्धीचं महाराज असे मला रूप अनेक आहेत. सोनाराच्या दुकानामध्ये अनेक अलंकार नाव रूप अनेक, पण ज्या अधिष्ठानावर तो अलंकार नटलाय ते अधिष्ठान मात्र एकच आहे. इथं नाम रूप कुळ वर्ण वंश अनेक असतील, पण यामध्ये महाराज मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं अधिष्ठान मात्र एक आहे. सर्वांचं अधिष्ठान महात्मा महात्मा कोणला म्हणायचं? चांगलं कीर्तन करतो, अभ्यास झालेला आहे, बरेच लय शिष्यमंडळी केली, फोटो मालिकेत गेलेला आहे, घरोघर पूजा होती. होय महाराज नामदेव राय सांगतात इहलोकी तोची सर्वाभूती झाला शंकर महाराज तो साधू. त्याला तो चमत्कार करीत असल, तो पाण्यावर तुलत असन, हवेवर तरंगत असन, त्याला स्वर्गातले आलाप जरी ऐकू आले तरी साधू नाही गणित. मग कोण साधू आहे महाराज? इहलोकी तोची सर्वांभूती सम. या भूतामध्ये सर्वत्र त्याचं स्वरूप जो पाहतो महाराज तो साधू आहे. नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वरते पैसा. काय म्हणजे महाराज दृष्टांत दिला नामदेव महाराजांनी. महाराज दृष्टांत साधू काय करतो महाराज? गाय जशी असते अनेक गाय आहेत, काही एक प्रकारची गाय नाही, काळी आहे महाराज, पांढरी आहे, तांबडी आहे, खैरी आहे, भांडी आहे, खिलारी आहे, वंडी आहे, अनेक प्रकारच्या अनेक जातीच्या गाय आहेत. पण मला दूध सर्वांचं गायांचं दूध मात्र एकच आहे, त्याच्यात बदल नाही. जसं त्या सर्व गायांचं दूध एक आहे हे जसं आपल्याला कळतं, तसं साधू या सर्व भूतामध्ये एक परमात्म्याला पाहतो.
राधो निरंतर वरते तैसा. कसं वर्तन करतो तसं गायाचं दूध एक आहे, तसं महाराज जीवामध्ये असणारं अधिष्ठान चैतन्य म्हणून जे आहे त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला सच्चिदानंद रूप म्हणतात. ते एक ते काय, ते एक आहे आणि ते माझं स्वरूप आहे. याला जाणलं त्याने यथार्थ परमार्थ तेवढं आहे. ज्याने याला यथार्थानं त्याच्या सगळ्या दुःखाची निवृत्ती झाली महाराज. त्याला कोणतंच दुःख नाही. त्याला दुःख पैसे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्मत्व आमापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची. दुःख स्वप्न आपल्याला दुःख सोडून जागाच नाही महाराज. तो डोळे उघडले की दुःख हे समोर. अंबानी इतके महाराज धनवान सुद्धा दुःखीच येते, आणि रोज भिक्षा मागून खाणारे महाराज तेही दुःखीच येते. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही कोई. जो पाहिला महाराज कोण सुखी महाराज. अवताराला आलेले ते बी दुःखी येत महाराज. जन्माला आलेले हे सगळे जेवढे म्हणून जीव जंतू येत सर्व दुःखी. का दुःखी आहे महाराज? ज्याचं सुरुवातच दुःखातून येतं, मध्ये काय त्यांचे काय पेट आहे काय सुखाचं? जन्माला येणं कसे ते दुःखाचे ते मुळे पाहिले शोधोनी. दुःखाशी जन्माशी कारण दुःख, दुःखाशी कारण जन्म घेणे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधे, दुःखाशी कारण. असं मी म्हणतो तरी मला असं कसं काय, कारण जन्माच मला दुःखाला कारण आहे. कारण मग आता जन्मतानी दुःख आहे आणि मरताना दुःखच. मध्ये कुठून आलं सुख तुम्हाला? खरं आहे ना. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अरे सुख संसारात ज्ञानोबराय सांगतो नाही बाबा, संसार हे सुखाची कहाणी. ऐकी जे कवनाचे श्रवणी, सुख निद्रा अंतोरणी इंगळाचे. चुकलं का? असं आहे का? संसारी म्हणलं काय, मृत्यूलोकी म्हणलं काय, काय लिहिलं तरी. मृत्यूलोकी सुखाची कहाणी आणि संसार कुठून आला? इथंच आला तो. जन्मना आणि मरण संसार. मग ते ब्रह्मदेवाच असलं तरी संसाराची. या जिचा मृत्यू आहे ब्रह्मदेव वाढतो. सुखाची कहाणी नाहीच आहे महाराज. का नाही? कारण सुख नाहीच आहे अशा ठिकाणी. मग नाही का महाराज? सुख आहे आपलं स्वरूपच आहे. सुख काय आपलं स्वरूप आहे, पण आम्ही विसरलो. विसरले तया आणि अनादी कालात हा जीवाचा विसरण्याचा धर्म आहे. जीव का म्हणतात त्याला? जीव का म्हणतात? अज्ञानी का म्हणतात त्याला? कळत नाही म्हणून अज्ञानी. जीव का म्हणतात? विसरतो म्हणून जीव. विसरत नाही तर जीव कसा म्हणतो? आणि आम्ही महाराज आम्ही सगळ्याला ध्यानात ठेवलं, पण आम्हाला नाही ध्यानात ठेवलं आम्ही कोण आहोत. सांगा, आमच्या ध्यानात सगळं आहे, पण मी कोण आहे याचं ध्यान आहे का? मग ज्ञानोबराय सांगतात की आहे मी कोण याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. एवढाच परमार्थ आहे. परमार्थ एवढाच आहे की मी कोण. एवढं समजलं ना की दुःख संपलं. दुःखच नाही मग. पण महाराज आपलं घडीभर वाटतं ऐकूच वाटतं नाही ना. आपण तर ब्रह्मच येतो कवर वाटतं ऐकूच. पण महाराज इथून बाजू झाले ना की महाराज झाला पाटील, झाला महाराज, झाला नवरदेव. इथून हल्ला की झाला ना संसार का परत. पण महाराज ज्याच्या चित्तात हे सतत आहे, महाराज ज्याच्या चित्तात हे सतत आहे त्याला कसलंच दुःख नाही. सांगा ना, दुःख आहे का आम्ही ओढून घेतलंय नसताना? हे आम्ही नसताना ओढून घेतलं दुःख आहे. वास्तविक दुःख नाहीये. आमचं स्वरूपच सुख आहे. म्हणता इसार दयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावर. ही तुम्हाला रात्री वेळ पाहिजे होती.
सुखाच्या टाइमला सर्व सुखाचा आराम आत्माराम हृदयात आहे महाराज. त्याला सोडून आम्ही बाहेर सुख सुटतो, पैशात सुख पाहतो महाराज, बंगल्यात सुख पाहतो, गाडीत सुख पाहतो, जोडीत सुख पाहतो. आहे किंबहुना सोय जीव आत्माय तेला आहे तेच जे होय तया नाव सुख. जीवाचं आणि आत्म्याचं ऐक्य होणं याचं नाव सुख आहे. आणि साधू तेवढंच करतो माणूस. साधूचा परमार्थच असा आहे. जीव मनुष्य साधक म्हणतो महाराज मी देव आहे, मी आमका आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. साधू सांगतो त्याच्यातून तू काहीच नाहीस. तू कोण आहेस? तू सच्चिदानंद ब्रह्म तू आहेस. तू सुखरूप असणारा नित्य निरामय अविनाशी असणारा तू आहेस. पटत नाही म्हणून अनेक रूपाने सांगावं लागतं, पण आहे मात्र ब्रह्मच. मंडळी सामान्यांचं सोडून द्या, सामान्यांना होईण्याच्यात विशेष नाही. आपल्या पदांना म्हणतात काही विशेष आहे. आपल्याला समजा आपण तर लईच रट्टे खाऊन पण ज्यांना मला सांगितलं होतं काय आकाशाची वाणी संगे सकळाशी तळमळ मानसी करू नका देविकीच्या गर्भा येईल नारायण सांगितलं होतं नव्हतं. बरं असं झाकून लपून होतं का? कोण कोण होतं ऐकायला? ब्रह्मदेव ऐकायला होता, इंद्र ऐकायला होता, पृथ्वीमाता ऐकायला होती, शंकर भगवान ऐकायला होते. होते नव्हते? सगळी मंडळी आली होती महाराज सांगायला. महाराज मथुरे याच्याकडे आले, क्षीरसागराच्याकडे येऊन महाराज विनंती केली भगवंताची आणि सगळ्याला सांगितलं म्हणले मी अवतार देतो म्हणले देवच तुम्ही यादव व्हा म्हणले, पुढे जा. तुम्ही कोण व्हा? यादव व्हा. म्हणले काही जण म्हणले गोपाळ व्हा, काही ना सांगितलं गोपाळ व्हा. काही म्हणले वेद सुरती म्हणजे आम्ही काय करतो म्हणजे तुम्ही गवळणी व्हा. म्हणजे मग आता ते डोक्यावर दगाडी घेऊन आले त्यांचं काय? महाराज राम जन्मामध्ये ऐकलं महाराज म्हणले काय झालं म्हणजे रामाच्या पायाचा स्पर्श झाला, ती दगडाची बाई होती म्हणली. हे सगळे लकुटी घातली रेडी म्हणले तू लकुटी व्हायचं म्हणजे आपले आपण म्हणजे आपल्याला सुद्धा एका एक बाई पाहिजे महाराज. मग त्यांनी ज्याला जसा लागला तसा डोक्यावर दगड घेतला, डोक्यावर दगड जसं जशी साईज असत तसा तब्येतीच्या मानाने दगड घेतला आणि गेले. महाराज ती यात्रा पाहिली पूर्ण आलेली. राम राम मी काय म्हणले ते तुमचा कालचा पराक्रम तुमच्या पायाने म्हणले ते शिळा होते मनुष्यधारी आणि थोर कीर्ती वाखाणली. ही कीर्ती यांच्या कानापर्यंत गेली म्हणले आणि कीर्ती कानापर्यंत गेल्यावर त्यांना कळालं की बाबा याच्या पायाच्या स्पर्शाने दगडाच्या स्त्रिया होतात. म्हणले मग आता आपण एकटं तरी कवर राहायचं म्हणून यांनी म्हणले त्यांच्या मापाचे आणले. देव हसले आले जवळ. पण महाराज सरस्वती मातेने अशी किमिया केली त्यांच्यावर महाराज. यांनी म्हणायचं ना आम्हाला बायका करून द्या, त्यांनी म्हणतात बायका करून द्या ना. महाराज यांचा एवढा बदल झाला की म्हणले आम्हाला बायका करून घ्या. रामप्रभू हसले म्हणले आता या जन्मात नाही पुढच्या जन्मात तुमचाच नंबर आहे. मग ज्या असणाऱ्या महाराज जरासंधाच्या बंदी खाण्यामध्ये होत्या त्या 16,108 नाही 16,100 सगळ्याच्या ऋषी त्यांना सोडवलं आणि त्यांचं संग लग्न लावलं. सगळ्यांना सांगितलं एवढं ठरवून सगळं. मंडळी जाऊ द्या सगळे बाकीचे केले काय काही नाही काय हरकत नाही. पण ब्रह्मदेव तर शान आहे ना, त्याला सुद्धा विसर पडला. ब्रह्मदेव तर शान आहे का नाही? इतका शाना 4 डोके असलेला आपलं एक डोकं बिघाडलं म्हणून काही विशेष नाही बा. एक डोकं बिघाडलं म्हणून काय 4 डोके बिघाडले म्हणल्यावर काय म्हणायचे त्याला? नकळे ही खोळ ब्रह्माधिकार. अकळ ही खोळ ब्रह्माधिकार नाही कळाली महाराज.
असं असताना महाराज ज्यावेळेस ब्रह्मदेवाने महाराज काला नारदाच्या मुखातून ऐकलं, म्हणले भगवंताने अवतार घेतलाय गोकुळा, म्हणजे त्याच्या हातचं जर एक शीत जरी खायला मिळालं ना तरी म्हणजे तुझं ब्रह्मपद आढळले. कसं आहे ब्रह्म आढळले तरी डोक्यात नाही महाराज त्याच्या. निघाला महाराज म्हणलं नारदाचं म्हणणे म्हणले एक शीत खाऊ महाराज. पण आता त्यांनी पाहिलं महाराज हे गडे कळले आता स्नान ध्यान महाराज त्यांचं ते जाणवेन ते असं होतं काय महाराज यांचं काय कुणी काड्या कुणीकडे काय मिळ नव्हता. आणि यांचा काला सुरू झाला महाराजांचे तिरी ते ढेऱ्या आणि सगळे महाराज राडा सगळा महाराज. ते म्हणलं हे तुला काही शेंड्या नाही तर म्हणलं यांना जाणवे नाही, त्यांना विधी नाही, निषेध नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांचं काय चाललंय नेमकं. आणि मला असं जर आपण जर घेऊन आपलं ब्रह्मपद राहणारच नाही. आणि महाराज मग त्या ब्रह्मदेवाने महाराज म्हणजे रूप बदललं. मग आणखी कोण झालं? गोपाळ झाला. गोपाळ झाला महाराज. सगळीकडे पाहिले फिरू याचा महाराज. पण नाही काला दिला महाराज. अनंत डोळ्याचा याला महाराज. काय याच्यावर काय 8 डोळे एवढे 16 डोळे आहेत का? 4 डोळे 4 8 4 चौक 16 16च ना त्याला अनंत डोळे असणार महाराज. ज्योतीला आला की तोंड फिरवायचं. मला जाऊ द्या महाराज इथं नाही हात धुवायला देतील का नाही. यमुनेच्याकडे मला हात धुवायला मला हात धुवायला. पण याने मला हात धुवायचे नाही. आज आपल्या रुमाला हात पुसायचे. गोपाळ म्हणले बरं झालं आमच्या इथे म्हणत आम्ही आज दमलोत म्हणले काय खेळून आज नाही जायचं. बरं डोकं बघा हिरोळा झाला महाराज हवामध्ये. डोकं पाहायचं पण महाराज तिथंही त्याचं काही चालून दिलं नाही. शेवटी महाराज राग आला त्याला म्हणून मी कोण आहे. मी या सगळ्या विश्वाचा कॅबिनेट मंत्री आहे म्हणले. मी माझ्या सत्तेने सगळं चाललंय आणि मी सगळं चालत असताना म्हणजे मलाच काला नाही म्हणजे कसा काला करतोय बघू. ज्यावेळेस महाराज हे काला करीत बसले असताना वासरं लांब गेले. उच्चारले ना वासरं तिकडे गेले तिकडे तसेच. बरं वासरं पोरं म्हणले तुकडं तू वासरं बघ म्हणले आता आम्ही काहीच करणार म्हणजे तुम्ही बेटे वाईचे सोकलीत खायला आता तुम्हाला फुकाट पाहिजे सगळे म्हणले बसा येते तुम्ही म्हणले मी जातो. गेला वासरा बघा इकडे लगे पोरं उच्चारली. सगळं घेऊन गेला महाराज. ब्रह्मदेव जाऊन येऊ मला आता कसा काला करेल म्हणला बघतो ना आता काला कसा करतो येऊ. महाराज आल्यानंतर त्यावेळेस पाहिलं माघारून बघत होतो परत काला चालू. त्याने पाहिलं मला अरे आपल्या पोराचाच कार्यक्रम नाही. त्याला विचारायला नाही गेला तो पोरं कसे नेले काय केले मला काही नाही. त्या टायमालाच किडनॅप करायचं सवय लागली. किडनॅप करायची मला खंडणीसाठी. खंडणी नाही दिली म्हणून किडनॅप आहे ना. बरोबर काला जर दिला असता तर काय किडनॅप केली असते पोरं यांनी. महाराज तिथं किडनॅप केले महाराज त्यावेळेस. त्यांनी पाहिलं तर महाराज हा जसा ते तसा झाला. जसा जसे वासरं तसे वासरं जसे पोरं जसे कपडे तसे कपडे सगळा सारखा झाला महाराज. ब्रह्मदेव पाहिलं येणे कधी आले परत जाऊन बघतो परतही तिथं तशीच. आणि मग त्याला कळालं अरे हा सामान्य कोणी नाही हा गवळ्याचा पोर. त्यांची महाराज अशी अवस्था आहे. आपण महात्म्याला महात्मा म्हणूच का. इंद्रादी ब्रह्मदेवाची जर अशी अवस्था आहे आपण आपल्यातलेच तर ते म्हणले दादा म्हणजे आमच्या डोळ्यासमोर देव म्हणले. त्यांची ती 60-70 एकर 80 एकर जमीन त्यांची ती 3 मुलं त्यांचे सगळे सोयरे धारे आम्हाला सगळे माहिती आहेत. म्हणजे अरे ते तसे नव्हते. हे तुम्हाला कळत नाही तर म्हणून तसे झाले. तुमच्यासाठी तसे का दादा तसे येतात. ते आपल्यासाठी तसे झाले कारण आपल्याला दुसरं कळणारच नाही. त्यांच्या मूळ स्वरूपात असल्यावर दादा आपल्याला कळते ना. आज दादा मूळ स्वरूपात आपलं मूळ स्वरूपात कळत नाही म्हणून मूर्ती सांगा दादा मूर्ती कोणती आहेत का. मूळ स्वरूप दादाचं आहे सगळं. त्या सगळ्या विश्वामध्ये ज्याची व्यापून व्याप्ती आहे ते दादाचं स्वरूप आहे. ज्याच्या ठिकाणी कुठेही न्यूनता नाही. आणि ते असणारं महाराज स्वरूप त्या स्वरूपाने महाराज विशेष रूप घेतलं. सामान्य स्वरूप म्हणजे व्यापक आणि ते सामान्य स्वरूप विशेष रूपात येतं. आणि विशेष रूपात येऊन कारण विशेष रूपात आल्याशिवाय कार्य घडत नाही. काय विशेष रूपात आल्याशिवाय कार्य घडत. भगवंताला सुद्धा विशेष रूपात यावं लागतं कार्य करावं लागतं. आणि म्हणून ते कार्य करण्यासाठी महाराज
भगवंताने एक ठराविक रूप घेतलं, ठराविक वेश घेतला, त्या अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात. भगवंताने अनेक क्रिया केल्या, अनेक कार्य केलं, पण महाराज कोणत्या दशेत केलं? विशेष कार्य केलं महाराज. या दशेमध्ये विशेष कार्य. कोणत्या दशेमध्ये? हे दशे चरित्रे केली नारायणे. कोणत्या दशेमध्ये? रांगता. कशात चरित्र केलं? रांगत रंगनी तोरे तलोरे रांगत रंगनी रंगनाथ म्हणजे रंगनाथ रांगतोय, रंगणी म्हणजे पटांगणात रांगतोय. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगणार चोरीते धावून धरती गवळणी. गवळणी पुळपुळ येतात, त्याला धरतात, बांधी ती चरणी देते गाराणी. चरणाला बांधतात, त्याला गवळणी गाराणी सांगतात यशवदे साजनी. यशवदे बघ तुझं पोरग म्हणलं आमच्या शिक्क्यावर लावून लोणी खातोय. बरोबर रांगणार पोरग तुला शिक्क्यावर लोणी खात असतात. एक म्हणजे येणे माझे शिंके तोडिले, येणे मडके हो फोडिले, दया दुधाचे भक्षिले, ओलंडेले ताकाचे. काय म्हणले रांगणारा पोरगा नवले म्हणले होय. चोरी करून नवले का? पण नवल केले साजरी. नवल केलं याने, चोरी करणं म्हणून बरं झालं मग चोरीचं नवल. पण त्याची नवलच, कारण त्याने चोरी करताना मला त्याचं वय नव्हतं चोरी करायचं, पण ते चोरी करतो. कशी चोरी करतो सांगितलंय? रांगत रंगली चोरी तो लोणी. आता रांगणारा पोरग चोरी करत असतं का? धावणी धरती गवळणी. अरे असा असणारा मला परमात्मा रांगताना चरित्र केलं. काय काय केलं रांगताना? महाराज रांगत होता, रांगत आणि उखळाला बांधला. काय केला रांगताना? उखळाला बांधला. उखळाला बांधलं ते उखळ महाराज त्यांनी बांधलेलं उखळ ते गळ्यात उखळ बांधलं होतं बरं का. दाऊ गळ्यात बांधलं आणि ते उखळाला बांधलं आणि ते बांधलं. हा तसं बांधलं आणि म्हणजे आता कुठं जाईल हो. पण मला दिला कामाला नादून दिलं, मला ओढलं ना उखळ. त्यांनी उखळ ओढलं आणि महाराज 2 झाडं मोठाले गगनचुंबी झाडं असणारे महाराज त्या झाडात नेऊन गोतावलं. उखळ
झाडात घेऊन गुतवलं महाराज. काय त्यांनी कुणाला बळ लावलं काय माहिती बुवा. ते झाडं एवढा मोठं झाडं जुने झाडं पण महाराज झाडा मोडून पडली. झाडं मोडून पडल्यानंतर महाराज सगळे घाबरले. हातोही झाडाच्या मध्ये बसले. आणि मग ते पोरांनी पाहिलं 2 दिव्य पुरुष निघाले. विमला निघाले त्याचा पाया पडले म्हणले कृष्णाचे. नवलच झालं म्हणजे एवढं पोरग आपण खोड्या करतो चोऱ्या करतो म्हणे याला बांधलं. बांधल्यानंतर मला त्याला सगळ्यांच्या मनाने उकळायला बांधलं आणि बांधलं त्याने उखाळ वडीत आणलं म्हणले झाडात गुतवलं. ते झाडं मोडले तर झाडातून माणसं निघाले. 2 पुरुषांनी दर्शन घेऊन निघून गेले. हे रांगताना अरे काय त्याच्या अनेक इल्ला द्वारा महाराज. तर 12 दिवसाचा असताना महाराज त्याने अचैतन वसनूला महाराज स्फोरण दिलं. भट महाबळ भट आला त्यावेळेस बाजार महाराज असणारे ते सगळे शेतीतले अवजार रुमण असणाऱ्या टिपणी सगळ्या त्या मारायला लागल्या त्याला त्यावेळेस. परत एवढं त्याचं सामर्थ्य असणार तो परमात्मा. या दशेत केलं ते. कोणत्या रांगायचीच वेळ होती. रांगतच होता महाराज. ज्यावेळेस तो षटकासूर आला त्यावेळेस किती वर्ष वय होतं त्याचं? 30 वर्षाचं. 3 महिन्यात होतं. 3 महिन्यात म्हणजे या अंगावरून या अंगावर किती अंकुश बदलतं. ते किती महिन्यात असतं? 4 महिने झाला. पण शास्त्र सांगितलं 3 महिन्याचा होता. मग 3 महिन्याचा असताना मला ते षटकासूर आला आणि याला त्या गाड्या खाली झोपवलं. आणि तो षटकासूर आल्यानंतर षटकासुराने विचार केला आता सगळे नादवले म्हणले तिकडे जेवणात. आता म्हणला आपलं आता धन्याचं कार्य पूर्ण करायचं म्हणले. आता त्या असणाऱ्या कंसाला सुखाने राज्य कर. आता मला अर्ध राज्य देणार आहेस तू. कोणत्या बाजूचं मला देणार आहेस? विचार करतो बहुत. आता काय मागावं याला अजून खुश झाल्या. महाराज यो विचार अरे महाराज त्याच्या डोक्यात आल्याबरोबर हातपाय खोडायला सुरुवात केली खालून. महाराज कशी लात मारली महाराज. सगळे सांगायचे बोलले त्याचे पाहिले सुकुमार येतात. तुझे पाऊले सुकुमार. हे सुकुमार 3 महिन्याच्या पोराचे पावलं म्हणजे काय असे काय वज्रासारखे असते का? असे सुकुमार पावलं महाराज. ते लात मारले महाराज. ते गाडा उडाला का तिथून ते षटका असो तिथून उडाला महाराज. थेट महाराज कंसाच्या दारातच जाऊन पाडलं महाराज. एवढा महाराज. कारण मी काय सांगतोय रांगत असताना इतके चरित्र केले त्याने. रांगत असताना महाराज रांगताना एवढे चरित्र केले. गाय राखताना तर मापच नाही. आगासूर बकासूर तृणावर्त हे गाय राखतानाच ना सर्व. ते बैल होणे का माहिती. बैल होऊन आला म्हणा. बैल वासरू होऊन आला होता एक जण वरत्रासूर. असे अनेक जण महाराज याच्यामध्ये त्यांनी अनेक कार्य केलं. महाराज कालियाचं मर्दन केलं महाराज. आणि कालियाचं मर्दन महाराज असणार यमुनेचं असणार शैल्य त्यांनी काढून टाकलं महाराज. आणि असा परमात्मा अनेक कार्य केले. किती गणित नाही एवढं कार्य केलं महाराज त्यांनी या दशेमध्ये. कोणत्या दशेमध्ये? रांगताना आणि गाई राखताना. तुकाराम महाराज सांगतात या असणाऱ्या दशेमध्ये अशा सोंग त्यांनी या रूपाने सारलं. मग दुसऱ्या चरण सांगतात हे सोंग सारिले
सोंग खरं असतं काय? हा, सोंग खरं नसतं, पण मला सोंगाशिवाय आनंद नसतो. सोंग खरं नाही, पण सोंगाशिवाय मला सोंग बघायला औषध माहिती नाही पद्धत. पण पूर्वी मला लग्नाच्या वरातीत सोंग राहायची, तेव्हा काय लाईटी नव्हत्या बरं का. हिलाळ राहायचे, हिलाळ बत्त्या राहायचे. आणि मग ती सोंग आणि तरी कुठे गावात लेजमाचे डावर चौकात गेले ती सोंग. पण काय हुरूप राहायचं महाराज, ते आता सोंगच सगळे झाले. त्यामुळे सोंग माहिती काम राहिले हा ना, मग सोंगच झाली सगळे आता. मला सोंग म्हणजे खरं नसतं, पण सोंगाड्या मात्र त्याच्यातला ते सोंगाड्या आहे ना, ते एक हे तो अनेक सोंग घेतो. किती सोंग घेतो? अरे अनेक सोंग घेतो, ते अनेक सोंग घेतो, पण तो असतो मात्र बऱ्याच वेळेस. मला आजही कलाकार अशी मंडळी एका वेळेस 2 पार्ट करतात मला एकाच वेळेस. स्त्रीचा बी पार्ट करतात आणि पुरुषाचा बी पार्ट करतात एका वेळेस बरं का. म्हणजे असं जाऊन येऊन नाही, एकाच वेळेस. फक्त फिरला की लगी पुरुष, फिरला की लगी स्त्री. फक्त फिरायचं, तर तोंड फिरवायचं बघ. हे सोंग आहे. तोंड फिरवलं की मिशान लगेच आकडा नसणार मला. तोंड फिरलं की लगेच नाकात लगेच. हे सोंग दावण्याचे कदाच आहे ना. मग माणूस जर एवढा सोंग दावू शकतो, तो हा तर सोंगाडे आहे मला. नटतो येण्याची नटावा, हे नट यानेच नटावा मला. लपून नकळे जीवा, काय कळत मला. असा तो परमात्मा आहे मला. याने हे सोंग घेतलेले नाही. हे सोंग नाही, हे सगळं सोंग त्याच आहे. हे समजण्यासाठी संत येत असतात. संत काय येतात अवताराला, हे जीवाला कळत नाही महाराज. म्हणून संत येतात आणि समजून सांगतात हा सर्व परमात्मा नटला. तो आत हरी बाहेर हरी, हरीने कोंडिले घरी. महाराज आत बाहेर सर्व हरी नटलेला आहे महाराज. हा दुसरा कोणीच नाही महाराज. सोंग पाहिलं घाबरत येत माणसं, आनंद होतो. पण वास्तविक पाहता खरं पाहिलं तर काय घाबरत नाही सोंगाला. येडीचं सोंग आणतात मला ते बऱ्याच वेळा याच्यामध्ये बारोडामध्ये. मला ती येडी पाहिली की मला चांगले मित्र म्हणजे टाकून उडते, मला टणकून पळायची येडीचं सोंग आहे ना ते. पण सोंगाला माणूस मला सोंग एवढं मला वठवणं आणि तो सोंग ते वठवतो मला ते. हे सोंग साहेब येडी या रुपये आणते. हे सोंग हे विटेवर सोंगच आहे. आणि आपलं तरी काय आता हे सोंग आहे, पुढच्या वेळेस कोणतं सोंग? आता पुढच्या वेळेस 4 पायाचा आहे का 6 पायाचा आहे का स्त्री आहे? काय सोंग आहे, काय सांगावं मला प्रत्येक वेळेस. कारण हे वरच आहे ना, हे सोंग आहे. आणि याच्यावर नटलंय ना, ते ज्याच्यावर नटलंय ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वावर हे सोंग नटलेलं आहे. हे सगळं सोंग आहे. आणि हे सोंग त्योच नटलाय सगळा बराच. हे सोंग सारेल्या रूपानंती. कारण पुढेही करणे बहु आहे. काय करायचं पुढे भरपूर कार्य करायचंय. काय करायचंय महाराज तुकोबाराय सांगतात की पुढे धर्माचं रक्षण करायचे. शेवट आहे तुका माने धर्म संस्थापन, आहे तुका माने धर्म संस्थापन, आहे तुका माने धर्म संस्थापन, आहे तुका माने
चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीतसे हे सोंग सांगिले रूपे अनंती पुढे करणे आहे बहु आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार आजीवाने तुझे वर्णी गुणनाम ऐशेनी प्रेम काही कळा मंडळ चिंतन जर केलं तर भगवंताचं विशेष वर्णन चिंतन त्याच्या असणाऱ्या अभंगामध्ये चिंतनाचा विषय असा आहे कोणत्या दशेमध्ये कोणतं कार्य केलं कोण होता तो कार्य करणारा तर तो कार्य करणारा विश्वाचा सूत्रधार असणारा ज्याला आपण परमात्मा म्हणतो त्याला स्वतः भगवान ईश्वर म्हणतात. ईश्वर सर्व होताना हृदय तिष्ठदार्जुन सर्वांच्या हृदयामध्ये तो ईश्वर नांदतो. सर्वांचा असणारा महाराज सुख दुःखाचा भोग देणारा भोग देणारा तोही महाराज स्वतंत्र जीवाला सुख दुःख भोगायला मिळत नाही कारण त्याचा भोग सुख दुःखाचा भोगता परमात्मा हृदयात नांदतो. तो जीवाच्या कर्माप्रमाणे त्याला सुख दुःख देतो. स्वतंत्र सुख दुःख नाही तर कर्माचे महाराज कर्माने दुःख होत नाही जीवाला कर्माने सुख होत नाही. त्या कर्माचं सुख दुःख देणारा हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याला शिव म्हणतात. तो सर्वांचा साक्षी असून तो काहीच करीत नाही त्याच्याशिवाय काहीच होत नाही पण तो काही करीत नाही. जीवाला सुद्धा अस्तित्व त्याच्यामुळे कारण तोच परमात्मा बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं ते प्रतिबिंबाला आभास म्हणतात. तो आभास म्हणजे जीव. मग आता मला सांगा बिंब आणि प्रतिबिंब नाही बिंब आणि प्रतिबिंब दोन आहेत का उपाधीमुळे त्याला प्रतिबिंब पडलं असतं ते एकच असं जीव ब्रह्म परमात्मा दोन नाही. शास्त्रकार सांगतो मला वेदांत सांगतो जीव ब्रह्म नापरा हा जीव आणि ब्रह्म दोन नाही जीव आणि ब्रह्म एकच आहे. फक्त त्याला काय झालं उपाधीच्या संबंधाने जीवत्व आलं उपाधीच्या संबंधाने विश्वरत्व आलं. म्हणून ज्ञानोबा सांगतात जीव शिव सन करासा परमात्मा एक रूप आहे. त्या परमात्म्याचा महाराज आपल्याला जमन तेवढा आपण त्याचं चरित्र विचार करण्याचा प्रयत्न केला. महात्माही त्याच रूप आहे महाराज. महात्मा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महात्मा सुद्धा महाराज देहाचे खोळ स्वीकारतो पण देहाची खोळी मिथ्या म्हणून स्वीकारतो. म्हणून ते महात्मा काय सांगतो या देहाच्या बांधोडी न पडिजे सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे सुखे सुकृपा घडिये माझी अंगा करण्या देहाच्या नादी लागू नका. तर हे खोट आहे हे मिथ्या आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या आहे म्हणजे कसं खोट आहे मिथ्या म्हणजे खोटं का सगळ्याचं म्हणणं आहे मिथ्या म्हणजे खोटं खोटं नाही. मिथ्या त्याला म्हणतात महाराज दिसतंय पण त्याच्यात तो गुण नसतो. पाणी दिसत नाही का कोणतं प्यानलचं का मृगजळाचं मृगजळाचं पाणी दिसत नाही पण भिजवायचा गुण आहे का त्याच्यात तहान भागवायचा गुण आहे का त्याच्यात म्हणून ते मिथ्या आहे. काय ज्ञानोबराचं मृगजळ वद्द जाईन राया मिथ्या आहे म्हणून रायाला जाईल कारण त्याच्यात तो गुण नाही. म्हणून जगताकडे पाहताना महाराज ते तसं मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे खरं नाही पण आम्ही खरं मानलं म्हणून आपण सुख दुःखाचे झटके खातो अशी गोष्ट आहे. म्हणून कधी साधूचा उपदेश एवढाची हे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरदार हरी विना
नाममंत्र जप कोटी जाईन पाप कृष्ण नामे किंवा रामकृष्ण संकल्प धरणे आहे. हा महाराज संत सांगतात की चांगला विचार करा महाराज. सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी रिकामा हे लटिका व्यवहार का बरं आज मिथ्या आहे म्हणून लटिका आहे. सर्व हा संसार वाया येत पण आपल्याला पटणार नाही म्हणजे का पटन खरंच पटन का आपल्याला पटल्यावर आपलं दुःख व्हायचं परत कीर्तन ऐकायचं कामच नाही गड्या. रोग केल्यावर परत दवाखान्यात कोणतं जावं दवाखान्यात का जातो आपण रोग आहे म्हणून जातो. आपला रोगच जात नाही म्हणजे रोग व्यासा कारण निघत असतो कारण देणार असताना आपलं ते रोग जाण्यासाठी तेवढी पात्रता आपल्या अंगात नाही म्हणून ते रोग जात नाही तर महाराज एकदाच एक वेळ जावी ती धरून राहावी चित्ती एकदा सांगतात मला चित्तात धरून राहिले की काम झालं. तर मला ही गोष्ट आता अर्जुनासारखंच मला आपला जो अधिकार नाही म्हणून आपल्याला बरं आहे उलट आमच्या दुकानात नाही तर काय तर तुम्ही एकदा ऐकायला धरण लवकर जा मला कोणी विचारली म्हणून पण चांगलं आहे तुम्ही विसरतात हे आता विसरतात म्हणून आमचं ऐकायला 3 तास देतो आम्ही तेच दुसरं सांगायचं काय नाही आम्ही तेच सांगणार परत परत. जगत मिथ्या आहे ब्रह्म सत्य आहे सर्वत्र परमात्मा भरलाय हे आपलं स्वरूप आहे एवढंच सांगणं शिल्लक राहत. संतांचा हा निरोप म्हणजे संतांनी हा निरोप सांगितलेला आहे. या निरोपाचा विचार करा. महाराज दादांनी हेच सांगितलं. बाबा दादा सांगायचे अरे डबडं आहे रे हे डबड्याचं नका नाही दिलं डबडं वाईट आहे. अरे डबडं आहे म्हणून तर वस्तू मिळवता येते. सांगा ना खोकं नसतं तर वस्तू सुखरूप घरी येईल का. तुम्ही टीव्ही घेतात फ्रीज घेतात अनेक वस्तू घेतात त्याला खोका असतं ना. खोक्याशिवाय वस्तू येते का घरी आणि खोकं नसतं तर वस्तू येईल का. हे खोकं म्हणून ती वस्तू आहे. हे खोकं वाईट नाहीये पण माझं म्हणणं हे वाईट आहे हे मीच म्हणणं हे वाईट आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ज्या संतांच्या कृपेने आपल्या इथपर्यंत आलो त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर मंडळी आज 10 वर्ष झाली हरिभक्त परायण सद्गुरू सच्चिदानंद दादा 10 वर्षापूर्वीची ह्या लोकीची आता संपवली म्हणजे जावंच लागतं. हा व्यवहार येत आला तिथं प्रत्येकाला जावं लागतं. जाणं हे विशेष नाही पण ते जाणं सत्य मानणं हे विशेष. जावं लागत असतं जातच असतात. वाजू नका तर हे जावं लागतं म्हणजे जावं कारण या ठिकाणी जाण्यासाठी आलेलं आहे. इथं कोणतीही गोष्ट राहणारी नाही म्हणून सगळी मंडळी जात असताना पण आपण आपली ओळखी करून घेणं आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मिळून जाणं हे खरं महत्वाचं आहे. संतांचा हाच विशेष. ज्ञानेश्वरीमध्ये तरी काय सांगितलं हीच गोष्ट सांगितली की तू कोण आहेस तर तू ब्रह्मरूप आहेस. तू देह नसून कुंतलो होतो अर्जुनपणे तू मुक्त झालो तुझे गुन्हे आता तुसने सांगणे काही अर्जुनपणाने गुंतलो होतो आता मुक्त झालो तुझ्यामुळे म्हणजे बस देवा. तशी गोष्ट आहे. आपण या गुंतलो होतो मी देहाने पण सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे तू देह नसून तू आत्मरूप आहेस. या बोधावर आपण जिवंत राहावं. मला या बोधावर राहणं म्हणजे जिवंत राहणं. मला तसं जिवंत राहणं हे जिवंतच नाही. देहाच्या संबंधाने 100 वर्ष जगलो तरी मेलेलो येत आपण पण या बोधावर जिवंत असलो तर आपण जिवंत येत बरं का. पण त्या या बोधावर जिवंत असल्याने आत्मरूप आहे अशा बोधाची चित्तात सतत झलक जागी ज्याची महाराज त्याला महात्मा म्हणतात. अशा महात्म्याच्या कृतीने अनंत उपकारित महाराज दादांचे श्रीपाद रामदेव काय केले उपकार सांगू मी काय बापन तरी आयशी माय
धर्मे त्यांच्या देखिले पाय. महाराज त्यांची कृपा आहे म्हणून ही जागा आहे ना. काय जागेवर याचं कारण होतं. महात्म्याने महाराज हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं. महाराज आपल्याला ते बोध महाराज आपल्याला घोटवलं. घोटीत नव्हतो आपण घोटीत नव्हतो, पण महाराज बळजबरीने त्यांनी घोटवला आणि आपल्यापर्यंत आणलं. त्यांना एकच विनंती, तुम्ही जो बोध दिलाय हा बोध आमच्या चित्तात शेवटच्या श्वासापर्यंत हवा. आणि तुम्ही ज्या जागेवर गेले, तुम्ही ज्या स्थळाला गेले त्या स्थळाला आम्हालाही घेऊन जावं अशी सद्गुरूंच्या चरणी, श्रीपादावरात चरणी, रामदेव चरणी, पांडुरंग चरणी, आनंदाश्रम स्वामी महाराज, वासणारे तात्या महाराज आणि आत्माराम बाबा चरणी प्रार्थना करून मला आपण सेवेला पूर्ण महाराज.